नमस्कार. कांबे हायस्कूल, कांबी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. इयत्ता 6वी, विषय मराठी. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आज आपण धडा या ठिकाणी सफर मेट्रोची हा आज आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण या धड्याचं वाचन या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला धडा 16वा सफर मेट्रोची हा पाहायचा आहे. या ठिकाणी या धड्यामध्ये आपल्याला अ, रुपाली चव्हाण नावाच्या ज्या महिला आहेत, या मेट्रोच्या पहिल्या पायलट होण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे. आणि त्यांचा पहिला मेट्रो चालवण्याचा अनुभव कसा होता, याच्याबद्दल हा धडा या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. तर आज आपण हा धडा या ठिकाणी पाहणार आहोत. या धड्याच्या लेखिका आहेत क्रांती गोडबोले पाटील. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जे नवीन नवीन शोध लागलेले आहेत, त्यांमध्ये प्रवासाच्या वाहनांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत जातात आणि ही प्रगती होत जाते. तसेच या ठिकाणी ही जी मेट्रो आहे, मेट्रो म्हणजे रेल्वेचा एक प्रकार आहे. फक्त तो जमिनीवरून न चालता वरती उड्डाणपूल तयार करून त्याच्यावरून ही रेल्वे चालत असते. आणि या रेल्वेचं मेट्रोचं पहिलं सारथी होण्याचं भाग्य रुपाली चव्हाण यांना मिळालं. त्यांचा हा जो अनुभव आहे, परिचय हा संवाद रूपाने या ठिकाणी दिलेला आहे. तर हा या ठिकाणी परिचय आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी हा जो तक्ता आहे, या तक्त्यामध्ये विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. क्रीडा क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शिक्षण आणि राजकीय क्षेत्र असेल. तर अशा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांची यादी या ठिकाणी तुम्हाला तयार करायची आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला हा धडा जो आहे, हा एक मुलाखती स्वरूप आहे. आणि मुलाखत कशी घेतली जाते, काय, तर याची माहिती तुम्हाला या धड्यातून मिळू शकते. तर या ठिकाणी रुपाली चव्हाण यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. मुंबईमध्ये मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यात प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली. मेट्रो खरोखरच अजब आहे. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते, जिनी टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रो डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी, पावसाळ्यात उड्डाणपुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खूप वेगळा अनुभव देऊन जाणाऱ्या होत्या. तर अशा पद्धतीने रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद या ठिकाणी आपल्याला अ, अभ्यासण्यासाठी आलेला आहे. रुपाली चव्हाण यांना वेगवेगळे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. तर यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत, की मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले, तसेच कोणता अभ्यास केला, यासाठी फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला लगेच पायलट म्हणून मान्यता मिळते का, की वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि ही मेट्रो चालत असताना तुम्हाला कसा अनुभव आला, तसेच या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी कसा अविस्मरणीय आहे, कुठून कुठपर्यंत ही मेट्रो धावली, त्यानंतर ही मेट्रो कशावर चालते, मेट्रोमध्ये किती पायलट असतात, मेट्रोला दोन्ही बाजूला इंजिन असते का, मेट्रोमध्ये एका वेळी साधारण किती प्रवासी प्रवास करू शकतात, तिचं वेगळेपण काय आहे, मेट्रो दिवस-रात्र 24 तास धावते की काही ठराविक वेळेस धावते, आणि टोकन म्हणजे काय, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी रुपाली चव्हाण यांना विचारलेले आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं रुपाली चव्हाण यांनी या ठिकाणी मुलाखती स्वरूपात दिलेल्या आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही मुलगी आहे आणि सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर त्या झालेल्या आहेत. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावं लागतं. एवढंच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावी लागते आणि ही परीक्षा जरा कठीण असते. तसेच या ठिकाणी मानसिक आणि शारीरिकही चाचणी घेतली जाते. त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाते आणि मुलाखत झाल्यानंतर 1 वर्षाचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि नंतरच पायलट म्हणून त्या ठिकाणी रेल्वे चालवता येते. मेट्रोचं उद्घाटन झालं, तो दिवस, त्याची धावपळ, त्याच्यानंतर जबाबदारी, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी समोरच्यांना सांगितल्या. त्यानंतर भीती कशी होती मनामध्ये,
तर ही मेट्रो पहिल्यांदा धावणार होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडियाची लोकं, त्याच्यानंतर घरची मंडळी उपस्थित होती. त्यामुळे त्यांना थोडंसं टेन्शन होतं, हे त्यांनी सांगितलं. तर कुठून कुठपर्यंत रेल्वे धावली, रेल्वे विजेवर चालते, मेट्रो विजेवर चालते, दोन्ही बाजूला इंजिन असते का? वगैरे, वगैरे. अशा सर्व प्रश्नांची त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली. तर अशा पद्धतीनं हा पाठ तुम्हाला वाचायचा आहे आणि पाठ वाचल्यानंतर, माहिती मिळवल्यानंतर त्याच्या खाली हा जो स्वाध्याय दिलेला आहे, हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.